आपण पुन्हा एकदा सातारा राड्याच्या प्रकरणासंदर्भात बातमी पाहणार आहोत। सभागृहामध्ये आक्रमक रहा असं यावेळेस एकनाथ शिंदे यांनी मंत्री आणि आमदारांना आदेश दिल्याचं समजतंय। सातारा प्रकरणावरून सभागृहामध्ये आक्रमक राहण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना आणि मंत्र्यांना दिल्याची माहिती समोर आलेली आहे। साताऱ्यातील जिल्हा परिषद निवडणुकांवरून आपण पाहतोय भाजप आणि शिंदे सेनेमध्ये मोठा वादंग झाला होता आणि त्याचवरून आज विधान परिषदेच्या सभागृहात सुद्धा खडाजंगी बघायला मिळाली दोन मंत्र्यांमध्ये। आणि आता या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना आणि आमदारांना सतर्क रहा आणि आक्रमक रहा असे आदेश दिलेले आहेत। शिंदे सेनेच्या बैठकीमध्ये आमदार आणि मंत्र्यांशी नाराजी सुद्धा त्यांनी बोलून दाखवली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आदेश आपल्या मंत्र्यांना दिलेले आहेत। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर जोडले गेलेले आहेत। सूरज, महत्त्वाची बातमी, आक्रमक राहण्याचे आदेश एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांना आणि आमदारांना दिलेत। आज दिवसभर सातारा प्रकरणाचा जो वाद आहे तो सभागृहात आणि संपूर्ण विधान भवनात आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वच मंत्र्यांची जी आहे ती बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांनी आमदारांनी नाराजी व्यक्त करून दाखवली आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील स्वतः मोठ्या प्रमाणात नाराज झाले होते आणि त्यांनी आपापल्या मंत्र्यांना आदेश दिलेले आहेत की सातारा प्रकरणी सभागृहामध्ये पूर्णपणे आक्रमक राहा, आपली भूमिका ठामपणे मांडा, असे आदेश जे आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आणि त्यानंतर बावनकुळेंनी एकनाथ शिंदेची भेट घेतली आणि पुन्हा एकदा जे शिवसेनेचे मंत्री आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। कुठेतरी शिष्टाचार जो आहे तो पाळण्यात येतोय दोन्ही मंत्र्यांकडून। मात्र कुठेतरी सभागृहामध्ये दोन्ही जे मंत्री आहेत किंवा आमदार असतील हे कुठेतरी आक्रमक राहतील आणि त्यामुळे आज दिवसभर सभागृहामध्ये गदारोळ आपल्याला पाहण्याची शक्यता आहे। जी, धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।